नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडीचं जानेवारी 2023 मधील हे टॉप 50 वन लाइनरचा हा 9वा भाग आहे। याच्या आधीचे जर तुम्ही 8 भाग जे आहेत ते बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या। 8 भागातून जवळपास प्रत्येक भागामध्ये तुमचे 50 प्रश्न असे 400 प्रश्न तुमचे जानेवारी 2023 मधील चालू घडामोडीचे वन लाइनर फॉर्मॅटमध्ये आपण क्लिअर करून घेतलेले आहेत। आणि हा भाग संपल्यानंतर जानेवारी 2023 मधील तुमचे एकूण 450 प्रश्न जे असतील ते वन लाइनरचे तुमचे जानेवारी 2023 मधील महत्त्वाचे पूर्ण होऊन जातील। त्याच्यामुळे सगळे भाग केअरफुली बघा, एक एक मार्क महत्त्वाचा चालू घडामोडीचा आपल्याला अजिबात सोडायचा नाही, ठीक आहे। त्याच्यापेक्षा विचार करत राहण्यापेक्षा व्हिडिओ बघा, तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जे ऐका, जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा तुमची उजळणी जी आहे ती होऊन जाईल। तर इथून पुढे 10 ते 15 मिनिटं केअरफुली तुम्ही व्हिडिओ ऐका, प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली सांगेन। 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचे 50 ऑनलाईन प्रश्न क्लिअर होऊन जातील। तर आता सुरुवात करतो, केअरफुली ऐका। तर एंटरप्राइजेस प्रकल्पाचे वर्ष ही कोणत्या भारतीय राज्याची प्रमुख योजना आहे? काय? एंटरप्राइजेस प्रकल्पाचे वर्ष ही कोणत्या भारतीय राज्याची एक प्रमुख योजना आहे? याचं उत्तर आहे केरळ। तर एंटरप्राइजेस प्रकल्पाचे वर्ष ही केरळ या भारतीय राज्याची एक प्रमुख योजना आहे। पुढचा प्रश्न बघा, नुकतीच मरण पावलेल्या गायिका लिसा मेरी पर्सले ही कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे यूएसए, म्हणजे अमेरिकेच्या आहेत त्या गायिका आहेत त्या। लिसा मेरी पर्सले या कोणत्या देशाच्या आहेत? यूएसए म्हणजे अमेरिकेच्या त्या गायिका आहेत। पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात लांब नदी क्रूज गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला। क्रूजचा समारोप जो आहे हा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर याचं उत्तर आहे दिब्रुगड या शहरामध्ये या क्रूजचा समारोप कार्यक्रम जो आहे तो होणार आहे दिब्रुगडमध्ये, लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न, कॉग्निझंट या आयटी कंपनीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे रवी कुमार यांची कॉग्निझंट या आयटी कंपनीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, शांती कुमारी यांची कोणत्या राज्याच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याच्या नवीन मुख्य सचिवपदी शांती कुमारी यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। आयोग तुम्हाला या स्लाइडवरचे सगळे प्रश्न क्लिअर झाले असतील, नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, भारतीय सैन्य दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन जो आहे हा साजरा केला जातो 15 जानेवारी, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड 2023 जिंकले? याचं उत्तर आहे RRR या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी क्रिटिक चॉईस अवॉर्ड 2023 जिंकले। पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जारी केलाय? याचं उत्तर आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेनं ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो जारी केलेला आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, केरळमधील कोणता जिल्हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून मानला जातो? याचं उत्तर आहे कोल्लम जिल्हा जो आहे केरळमधील हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे हा मानला जातो। पुढचा प्रश्न, मिस युनिव्हर्स 2023 हा किताब कोणी जिंकलेला आहे? याचं उत्तर आहे आर बोनी गॅब्रिएल यांनी मिस युनिव्हर्स 2023 हा किताब जो आहे हा जिंकलेला आहे। आय होप तुम्हाला या स्लाइडवरचे प्रश्न समजले असतील, नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, कोणता देश आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिनी जवाहरलाल नेहरूंच्या चित्रासह तिकीट लावणार आहे? याचं उत्तर आहे श्रीलंका हा जो देश आहे आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिनी जवाहरलाल नेहरूंच्या चित्रासह तिकीट लावणार आहे। पुढचा प्रश्न, किसान पुष्पक योजनेअंतर्गत कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने गरुड एरोस्पेस सोबत भागीदारी केली? याचं उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं गरुड एरोस्पेस सोबत जी आहे ती भागीदारी केलेली आहे। कशासाठी? किसान पुष्पक योजनेअंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं गरुड एरोस्पेस सोबत भागीदारी जी आहे ती केलेली आहे। पुढचा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 ची थीम काय आहे? तर उत्तर आहे खंडित जगामध्ये सहकार्य, कोऑपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड अशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 ची थीम आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या कंपनीला अलीकडेच महिलांचे IPL मीडिया अधिकार मिळाले आहेत? याचं उत्तर आहे वायाकॉम 18 या कंपनीला अलीकडेच महिलांचे IPL चे मीडिया अधिकार जे आहेत ते मिळालेले आहेत, वायाकॉम 18। पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदींनी संसद खेळ महाकुंभच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर याचं उत्तर आहे बस्ती उत्तर प्रदेश या शहरामध्ये पंतप्रधान मोदींनी संसद खेळ महाकुंभच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं, लक्षात ठेवा। आय होप तुम्हाला सगळे प्रश्न समजले असतील, नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघूया, गुगलने अलीकडेच आपल्या डुडलद्वारे कोणत्या भारतीय ऑलिम्पियनला विशेष श्रद्धांजली वाहिली? तर याचं उत्तर आहे खाशाबा दादासाहेब जाधव यांना गुगलने अलीकडेच आपल्या डुडलद्वारे भारतीय ऑलिम्पियन होते हे खाशाबा दादासाहेब जाधव यांना विशेष श्रद्धांजली वाहिली। पुढचा प्रश्न आहे, डॉट फेस्ट महोत्सव कोणत्या भारतीय राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे ओडिशा, लक्षात ठेवा। डॉट फेस्ट महोत्सव हा ओडिशा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, भारत आणि फ्रान्स यांच्यातील नौदल सरावाच्या 21व्या आवृत्तीचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे वरुण किंवा वरुणा। भारत आणि फ्रान्स यांच्यातील नौदल सरावाच्या 21वी आवृत्ती आहे, याचं नाव काय आहे? वरुण, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, नाविन्यपूर्ण 5G वापर प्रकरणे तैनात करणारा पहिला जिल्हा विदिशा
कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. नाविन्यपूर्ण 5G वापर प्रकरणे तैनात करणारा पहिला जिल्हा विदिशा कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, आर्मेनिया प्रजासत्ताकासाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे नीलाक्षी साहा सिन्हा. लक्षात ठेवा. तर आर्मेनिया प्रजासत्ताकासाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून नीलाक्षी साहा सिन्हा यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला 411 ते 15 प्रश्न समजले असतील. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल प्रसिद्ध केला? याचं उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ग्रामीण आरोग्य सांख्यिकी अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताचे उप NSA म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पंकज कुमार सिंह यांची भारताचे उप NSA ठीक आहे यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, CB जॉर्ज यांना एकाच वेळी कोणत्या देशाचे पुढील राजदूत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? उत्तर आहे मार्शल बेट. लक्षात ठेवा. CB जॉर्ज यांना एकाच वेळी कोणत्या देशाचे पुढील राजदूत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? मार्शल बेटाची. पुढचा प्रश्न, भारताच्या G20 अध्यक्षतेखालील पहिल्या G20 हेल्थ वर्किंग ग्रुप कोणत्या शहरात सुरू झाला? याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम. लक्षात ठेवा. भारताच्या G20 अध्यक्षतेखालील पहिला G20 हेल्थ वर्किंग ग्रुप याचं आयोजन कुठल्या शहरामध्ये करण्यात आलेलं होतं? तर ते तिरुवनंतपुरम मध्ये करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी कोणत्या राज्यात आहे जिथे कलानिष्कोव AK-203 असॉल्ट रायफलचं उत्पादन सुरू झालेलं आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा. कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी ही उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे जिथं कलानिष्कोव AK-230 असॉल्ट रायफलचं उत्पादन जे आहे हे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मार्टिन लुथर किंग ग्रँड परेड विशेष पुरस्कार कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला मिळाला आहे? याचं उत्तर आहे कृष्णा वाविलाला. लक्षात ठेवा. मार्टिन लुथर किंग ग्रँड परेड विशेष पुरस्कार कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला मिळाला आहे? कृष्णा वाविलाला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, केन बेतवा लिंक प्रकल्पाच्या सुकाणू समितीची तिसरी बैठक कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये झाली? याचं उत्तर आहे दिल्ली. तर केन बेतवा लिंक प्रकल्पाच्या सुकाणू समितीची तिसरी बैठक ही दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये झाली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर WTG कोणत्या राज्यात स्थापित केलं गेलं आहे? याचं उत्तर आहे कर्नाटक. लक्षात ठेवा. भारतातील पहिले 3X प्लॅटफॉर्म विंड टर्बाइन जनरेटर WTG कोणत्या राज्यात स्थापित केले गेले आहे? कर्नाटक राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब नंतर कोणत्या राज्याने अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्जीवित केली? याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा. छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि याच्यानंतर हिमाचल प्रदेशनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुनर्जीवित केलेली आहे. पुढचा प्रश्न, न्यूझीलंडचे पंतप्रधान कोण आहेत? त्यांनी नुकताच राजीनामा दिला. तर याचं उत्तर आहे जॅसिंडा केट लॉरेल ऑर्डर्न. हे न्यूझीलंडचे पंतप्रधान होते. त्यांनी नुकताच राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. जॅसिंडा केट लॉरेल ऑर्डर्न. लक्षात ठेवायचं नाव यांचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला प्रश्न समजला असेल. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज कोण आहे? याचं उत्तर आहे शुभमन गिल. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज कोण आहे? शुभमन गिल आहे. पुढचा प्रश्न, बादरा अलियू जुफू हे कोणत्या देशाचे उपाध्यक्ष होते ज्यांचा मृत्यू भारतात झाला? याचं उत्तर आहे गॅम्बिया. बादरा अलियू जुफू हे गॅम्बिया देशाचे उपाध्यक्ष होते ज्यांचा मृत्यू भारतात झाला. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने भारतातील गर्ल्स फॉर टेक स्टेम शिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली? उत्तर आहे मास्टर कार्ड या कंपनीनं भारतातील गर्ल्स फॉर टेक स्टेम शिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. पुढचा प्रश्न, मानवतेच्या सेवेसाठी बहरीनचा ISA पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे डॉक्टर संदूक रुईत यांनी मानवतेच्या सेवेसाठी बहरीनचा ISA पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. डॉक्टर संदूक रुईत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने 2022-23 या वर्षासाठी वार्षिक कामगिरीचे लक्ष्य सेट करण्यासाठी नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला? याचं उत्तर आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड IREDA. या कंपनीनं 2022-23 या वर्षासाठी वार्षिक कामगिरीचे लक्ष्य सेट करण्यासाठी नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत सामंजस्य करार जो आहे हा केलेला आहे. आय होप तुम्हाला प्रश्न समजले असतील. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे प्रवीण शर्मा. लक्षात ठेवा यांचं नाव. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रवीण शर्मा. पुढचा प्रश्न, ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या भारतीयाला जागतिक स्तरावर क्रमांक दुसरा मिळालेला आहे? याचं उत्तर आहे मुकेश अंबानी. ब्रँड गार्डियन इंडेक्स मध्ये ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये मुकेश अंबानी यांना जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, G20 भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक पर्यटन गुंतवणूकदार शिखर परिषद कधी आयोजित केली जाणार आहे? याचं उत्तर आहे 10 ते 12 एप्रिल 2023 रोजी ही G20 भारताच्या अध्यक्षतेखालील पहिली जागतिक पर्यटन गुंतवणूकदार शिखर परिषद जी आहे ही आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतात जन्मलेल्या ब्रिटिश व्यक्तीला
फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन पुरस्कार मिळाला? याचं उत्तर आहे मनीष तिवारी. लक्षात ठेवा. तर मनीष तिवारी यांना फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन हा जो पुरस्कार आहे हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी 2023 पासून कोणती कंपनी रेल वायरवर IPTV सेवा सुरू करेल? याचं उत्तर आहे रेलटेल ही जी कंपनी आहे ही 26 जानेवारी 2023 पासून रेल वायरवर IPTV, लक्षात ठेवायचं नाव, IPTV सेवा जी आहे ती सुरू करणार आहे. आय होप तुम्हाला स्लाइडवरचे प्रश्न समजले असतील. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, बिझनेस 20 ची स्थापना बैठक कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? याचं उत्तर आहे गुजरात. लक्षात ठेवा. बिझनेस 20 ची स्थापना बैठक कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या कलवरी वर्गाच्या 5व्या पाणबुडीचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे INS वगीर. लक्षात ठेवा. भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या कलवरी वर्गाच्या 5व्या पाणबुडीचं नाव काय आहे? INS वगीर. पुढचा प्रश्न, पराक्रम दिवस कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? याचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस जो आहे हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, DGCA चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे विक्रमदेव दत्त यांची DGCA चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये किती तक्त्या किंवा टॅब्ल्यूज सादर केल्या जातील? याचं उत्तर आहे 23. ठीक आहे. 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये किती तक्त्या सादर केल्या जातील? तर 23 तक्त्या किंवा टॅब्ल्यूज, या इंग्लिशमध्ये सुद्धा शब्द लक्षात ठेवा. टॅब्ल्यूज जे आहेत ते सादर केले जातील 23. ठीक आहे. आय होप तुम्हाला प्रश्न समजले असतील. नक्कीच व्हिडिओ लाईक करा. पुढचा प्रश्न बघूया, हिंदुस्थान युनिलिव्हरने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रम कोणाच्या मदतीनं सुरू केला? याचं उत्तर आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDPच्या मदतीनं हिंदुस्थान युनिलिव्हरनं प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रम जो आहे तो सुरू केलेला. लक्षात ठेवा. अंदमान आणि निकोबार बेटांच्या किती बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे देण्यात आलेली आहेत? याचं उत्तर आहे 21. लक्षात ठेवा. अंदमान आणि निकोबार बेटांच्या एकूण 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावं देण्यात आली. कुठले? परमवीर चक्र. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये कोण प्रमुख पाहुणे असेल? याचं उत्तर आहे अब्देल फताह अल सिसी. अब्देल फताह अल सिसी हे भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे असतील. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत संयुक्त सराव चक्रीवादळ 1 सुरू केले? याचं उत्तर आहे इजिप्त. लक्षात ठेवा. तर भारतीय लष्करानं इजिप्त देशासोबत संयुक्त सराव चक्रीवादळ 1 जे आहे हे इजिप्त देशासोबत जे आहे हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 50 प्रश्न आहेत. 2-3 वेळा व्हिडिओ ऐका. जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा तुमची उजळणी जी आहे ही होऊन जाईल. यामधूनच प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. लक्षात ठेवा. आपण जे महत्त्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत हे जवळपास 450 प्रश्न आपण जानेवारी महिन्यातील 2023 मधील आपण क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सगळे बघत चला. व्हिडिओला लाईक करा, चांगल्या कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त वेळा उजळणी करा. करंट अफेअरचा मार्क्स अजिबात हातामधून घालवून देऊ नका आणि व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल MPC टाइम्स नावाचं आहे YouTube चॅनल, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. फक्त सबस्क्राईबच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लाईकच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर 450 प्रश्न आपण जानेवारी 2023 मध्ये संपवलेले आहेत. प्लस 22 व्हिडिओ तुम्हाला 22 म्हणजे 220 प्रश्न सुद्धा दुसरी सिरीज आपली आहे. त्याच्यामध्ये 10 प्रश्न विश्लेषणासहित आपण सुद्धा घेत असतो. तर ती सुद्धा सिरीज बघा. ते 220 प्रश्न आणि हे 450 प्रश्न किती प्रश्न झाले इमॅजिन करा तुम्हीच आणि तयारीला लागा. एक मार्क करंट अफेअरचा महत्त्वाचा आहे, सोडायचा नाही. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.